नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. वर्ल्ड कप मध्ये भारताची विजयी सलामी आता पाहायला मिळालेली आहे. भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवलाय. विराट कोहली आणि केएल राहुलनं दमदार खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलाय. 200 रन्सचं आव्हान भारतासमोर ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं होतं. मात्र भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. 2 रन्सवर भारताच्या 3 विकेट्स गेलेल्या होत्या आणि त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारताची इनिंग्स सांभाळली आणि त्यानंतर भारताला हा एक अत्यंत महत्त्वाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विजय मिळवून दिलेला आहे. विराट कोहलीनं दमदार अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बहुत अच्छा के कोहली 90 रन्स आणि याच सामन्याच्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. रोहन जोशी आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. रोहन, अत्यंत महत्त्वाचा हा विजय ऑस्ट्रेलिया विरुद्धचा. राहुल आणि विराट कोहलीची संस्मरणीय खेळी म्हणावी लागेल. नक्कीच या दोघांना त्याचं श्रेय जाईल, कारण आपल्याला सुरुवात आठवते तर किती खराब होती. म्हणजे की हे बॉलिंगचं पिच आहे असं म्हटलं जातं आणि तशी सुरुवात झाली. आपले 3 गडी फटाफट आऊट झाले. एक निराशा वाटत होती. अशातच आपल्याला आशा होती या दोघांकडून आणि अतिशय चांगली खेळी खेळले. म्हणजे 1 रन 2 रन करत 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 मध्येच एखादा चौकार. एक चांगली खेळी ज्याला आपण म्हणतो ना की टिकून राहणं. म्हणजे आताच्या फास्ट खेळामध्ये टिकून राहण्याची आपल्याला फार उदाहरणं कमी मिळतात. ते पण फटकन विकेट गेल्यावरती अनेक जण कॉन्फिडन्स सोडतात आणि मग पुढे शृंखला लागते आऊट व्हायची. मात्र दोघंही ज्या पद्धतीने खेळत होते, कोऑर्डिनेट करत होते, रिस्क कुठे घेत नव्हते. 1-1 2-2 रन करत धावफलक हालता ठेवला, कॉन्फिडन्स गेन केला, मध्येच एखादा चौकार एखादा षटकार ठेवून प्रेक्षकांना सुद्धा खेळवून ठेवला आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळले. आणि हा विजय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इथून आपल्या टीमला अजून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या एका चांगल्या टीमला आपण वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये हरवलं आहे. बरोबर. आणि रोहन, खरं तर या मॅचमध्ये आपल्याला गोलंदाजांची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाला केवळ 199 रन्समध्ये आपल्या गोलंदाजांनी रोखलं आणि त्यानंतर बॅट्समन एकंदरीतच सुरुवातीचे 2-3 विकेट्स वगळता कोहली आणि राहुलनं जी बॅटिंग केली त्याचा फायदा आता या पूर्ण म्हणजे सिरीजमध्ये, या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आता भारताला होणार आहे. नक्कीच. म्हणजे हे तर पूर्ण टीमचं एफर्ट म्हणावं लागेल, कारण जसं बॉलर्सचं आपण नाव घेतलं तर बुमराह असेल, अश्विन असेल, चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑस्ट्रेलियाचे जवळपास अर्धी टीम एकेरी धावसंख्येच्या पलीकडे जाऊ दिला नाही त्यांना. 1 2 3 0 9 अशा याच्यावरती त्यांना आउट केलं. फक्त 2 खेळाडू चांगले खेळले, 41 आणि 46 रन. ते काही पुरेशा नसतं. फिल्डिंग सुद्धा आपली खूप चांगली होती. म्हणजे मिसफिल्ड झालं नाही, आपल्या चांगल्या बाउंड्रीज अडवल्या आपण. 1-1 2-2 करत करत असे आपण रन सेव्ह केले आणि 200च्या आत त्यांना रोखलं. आणि बॅट्समनने तर आपण बघतोय आता कशा पद्धतीने सगळे लोक उत्साह साजरा करतायत, कारण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्या 2 खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून राहिले आणि रन पण खूप छान केले. बरोबर रोहन, आणि हा विजय स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियासारखा तगडा प्रतिस्पर्धी आणि या प्रतिस्पर्ध्यावर मिळवलेला हा विजय खूप महत्त्वाचा आहे. कारण की ऑस्ट्रेलिया आणि आपला हा सामना, नुकतेच काही सामने झाले त्याच्यात आपल्याला कळत होतं की त्यांच्यात काय कमी आहे, आपल्यात काय कमी आहे, कशा पद्धतीने आपण स्वतः डेव्हलप केलं पाहिजे. मात्र वर्ल्ड कप जेव्हा असतो तेव्हा त्याचं एक दडपण वेगळं असतं आणि पहिलीच मॅच अपेक्षा असते की चांगली खेळावी आणि चांगल्या याच्यात जिंकावं, ज्याच्यावरून पुढचे सगळ्या मॅचेस असतात त्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाते. हे कॉन्फिडन्स लेवल घेऊन पुढे आपल्याला जाता येतं आणि जिंकता येतं. ही चांगली सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येईल. बिलकुल. आपण प्रेक्षकांना दाखवूया. विराट कोहली आणि केएल राहुलनं जबरदस्त खेळी केली. 150 शतकी भागीदारी या दोघांनी केली आणि त्यामुळे भारताचा हा विजय सोपा झाला असं म्हणावं लागेल. We picked up Kohli and Rahul were very good and let's go Team India. But by the time when we lost 3 wickets earlier, do you think that it will be some tricky match because we lost 3 wickets and Kohli missed the century? Yeah, that was really sad. You know, we all waiting for Kohli to get the century, but Rahul played very well, so let's go India. आपण पाहतो दृश्यांमध्ये प्रेक्षक आता मोठा जल्लोष करतायत. पहिली मॅच भारतानं ही 6 विकेट्स राखून जिंकलेली आहे आणि कुठेतरी आता जल्लोषाचं वातावरण आहे संपूर्ण देशामध्ये. हाच विजयी सिलसिला भारताचा येत्या मॅचेसमध्ये देखील कायम राहील अशी अपेक्षा सगळे क्रिकेट फॅन्स व्यक्त करताना दिसतायत. विराट कोहली आणि केएल राहुलनं दमदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेली आहे.
गोलंदाजांचं देखील यामध्ये तितकाच वाटा आहे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अश्विन, बुमरा, सिराज, हार्दिक पांड्या या सगळ्याच बॉलर्सनं आपापल्या परीनं चांगली बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. आणि त्यानंतर आता भारतीय बॅट्समन्सनं आपली भूमिका बजावत जबरदस्त कामगिरी करत भारताला विजयी सलामी मिळवून देण्यास मोठा हातभार लावलेला आहे. दमदार 10 मध्ये महत्वाची बातमी सुरुवातीलाच. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. हमासच्या हल्ल्यामध्ये 500हून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या 1500 वर गेली आहे. दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात 400 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय तर 1700 पॅलेस्टिनी जखमी झाले. गाझा सीमेपासून 25 किलोमीटर दक्षिणेकडे हमासनं 22 ठिकाणी हल्ले केले तर गाझा सीमेजवळच्या इरेज क्रॉसिंग जवळ हमासचे हल्लेखोर घुसल्याची माहिती मिळते. त्यामुळे या हल्ल्यांमुळे ठिकठिकाणी मोठं नुकसान झालंय. काहींना ओलीस ठेवलं गेलंय तर काही ठिकाणी मृतदेहांची विटंबना सुरू आहे. एका क्षणात सुंदर इस्रायल नेस्तनाबूत करण्यात आलाय. गाफील असलेल्या इस्रायलला खिंडीत पकडून वार केल्यानंतर शेकडो नागरिकांचं अपहरण करून गाझा पट्टीत नेल्याचं बोललं जात आहे. जेरुसलेममधल्या अल अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव आणि विक्रमी संख्येनं पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासनं इस्रायलवर हा हल्ला केलाय. रशिया युक्रेन युद्धानंतर पुन्हा एक युद्धाचा जगाला सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे जगाच्या चिंता या नक्कीच वाढणार आहेत. इस्रायली सरकारनं हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. इस्रायलनं युद्ध असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे हमासनं इस्रायल विरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला अल अक्सा स्टॉर्म असं नाव दिलं आणि इस्रायलनं प्रत्युत्तरातल्या कारवाईला स्वॉर्ड्स ऑफ आयर्न असं नाव दिलंय. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं शनिवारी इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झालंय आणि यामध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेलाय. सध्या वादग्रस्त परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. इस्रायलनं गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झालाय. हीच घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये एक पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करताना दिसतोय. इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बित्तम बातमी ती आपल्या वाहिनीद्वारे देतेय. हे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच महिलेच्या मागे असणाऱ्या इमारतीमध्ये स्फोट होतोय. स्फोटामुळे ही इमारत उद्ध्वस्त तर होतेच, शिवाय रिपोर्टिंग करणारी ही महिला पत्रकारही घाबरल्याचं पाहायला मिळतं. युद्धाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना अनेकदा अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. असाच प्रसंग या महिलेसोबतही घडलाय. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर इथं घडणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे. इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पेटलाय. गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये हमास सोबत सुरू असलेल्या लढाईमध्ये शेकडो दहशतवादी ठार झालेत आणि या युद्धाचा परिणाम भारत आणि इस्रायल यांच्या दरम्यान असणाऱ्या व्यापारावर होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातल्या युद्धाचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक राहतात. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांदरम्यान मोठा व्यापार चालतो. दोन्ही देशांमधला व्यापार पूर्वी 5 अब्ज डॉलर्सचा होता, जो आता 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालाय. भारत आणि इस्रायलचा व्यवसाय बंदरे आणि शिपिंगसह अनेक क्षेत्रांमध्ये अनेक अर्थानं महत्वाचा आहे. भारत आणि इस्रायलच्या एकूण व्यवसायात हिऱ्यांच्या व्यवसायाचा मोठा वाटा आहे. युद्धामुळे या व्यापारासह तेल आयातीला फटका बसून भारताचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ची मोठी झळ ही भारताला देखील येत्या काळामध्ये सहन करावी लागू शकते, कारण भारत आपल्या गरजेच्या 75% तेल हे प्रामुख्याने पश्चिम आशियामधून आयात करतो आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं इस्रायलला जाणारी आपली उड्डाणं 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियानं हे पाऊल उचललंय. अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलेला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आलेली आहे. भूकंपानंतर जोरदार झटके बसल्यानं मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरात शहराच्या पश्चिमेला 40 किलोमीटर अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर शेजारील बडघीस आणि फराह प्रांतात जोरदार हादरे जाणवले. या भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झालाय तर हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येते. हेरात प्रांतातल्या झेंडा जान जिल्ह्यातल्या 4 गावातील अनेक घरांचं नुकसान झालंय. फराह आणि बगेस प्रांतात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे. भूकंपाचे धक्के बसलेल्या भागात मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. दुसरीकडे अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान यानं कौतुकास्पद निर्णय घेतलाय. आपल्या देशातल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिद खान सरसावलाय. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतल्या सगळ्या सामन्यांची फी दान करत असल्याचं ट्विट राशिद खाननं केलंय. लवकरच भूकंपग्रस्तांसाठी निधी जमा व्हावा यासाठी अभियान सुरू करणार असल्याचंही राशिदनं सांगितलं.
ठाण्यामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोल प्रश्नावरनं बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात जात अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि यावेळेला राज ठाकरेंच्या आदेशानंतर जाधव यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. यावेळेला राज ठाकरे यांनी टोलवाढीवरनं राज्य सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र टोलमुक्त कधी होणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. येत्या 4 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि 2014ला पण सांगितलं होतं, 2017ला पण सांगितलं होतं. परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. टोलबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी याचिका मागे का घेतली असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. तर एकनाथ शिंदे यांनी पण ॲफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे. मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. राज ठाकरे यांनी यावेळेला अविनाश जाधव यांना सल्लाही दिला. मी अविनाशला काल फोन केला आणि त्यांना सांगितलं, म्हटले असले उपोषण वगैरे आपलं काही काम नाही. विरोधात मतदान झालंच नाही तर सत्ताधाऱ्यांना समजणार कसं असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला विचारला. टोल दरवाढीवरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. टोलमुक्त महाराष्ट्र का झाला नाही असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मंत्री छगन भुजबळांनी टोल संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मुंबईतले टोल बंद झाले पाहिजेत असं भुजबळांनी म्हटलंय. मात्र टोलशिवाय रस्ते होणार नाहीत असं केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. तर छोट्या वाहनांना टोलमाफी दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे. राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो. फास्ट ट्रॅकवाला मी तर भरत आले, त्यांच्या गाडीला नसतो, ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे. गडकरी साहेबांकडे ज्या वेळेला लोक गेले ते टोल बंद करा, तेव्हा त्यांनी सांगितलं अजिबात होणार नाही, हे चला इथून टोलशिवाय रस्ते होणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवाढीबाबत आक्रमक भूमिका घेतली असली तरी टोलबाबत सत्ताधाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळे टोल कधी बंद होणार असा सवाल विचारला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी पार पडली आणि या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. यानंतर शनिवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात भुजबळांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. नाशिकच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार स्वतः उपस्थित होते. पवारांच्या या उपस्थितीवरनं भुजबळांनी टीका केली होती. कोर्ट कचेरी करणार नाही म्हणणारे पवार आयोगात हजर होते असं भुजबळांनी म्हटलं. तसंच भाजपसोबत जायचं नव्हतं तर चर्चा का केल्या होत्या असा सवालही भुजबळांनी विचारला. त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमचे आदरणीय नेते म्हणाले होते की पवार साहेब की मी काय कोर्ट कचेरी करणार नाही. स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले. मी उत्तर देत नाही कारण का त्यांचं वय मोठं आहे. ते त्या वयाचे नसते आणि माझ्या वयाचे असते ना, करारा जवाब दिला. शरद पवारांवर थेट टीका करणाऱ्या अजित पवार गटातल्या नेत्यांना सुप्रिया सुळेंनी एक प्रकारे इशारा दिल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरनं राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट, एकनाथ शिंदेंनी पुढची 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं असं म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरनं भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. महायुतीतल्या नेत्यांनी समज दिल्यानंतर संजय शिरसाट यांनीही त्यांचा सूर बदललाय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरनं खणाखणी सुरू झाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना तर आनंद झाला नसता तरच नवल. मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. त्यांच्याबद्दल असलेला माझा एक आदर किंवा माझा त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम म्हणा, त्या अनुषंगानं मी माझ्या या नेत्याचं प्रमोशन झालं पाहिजे या अर्थाने मी तो वाक्य बोललो होतो. मुख्यमंत्र्यांची यादीत गर्दी वाढायला लागली. विधानसभा निवडणुकांना अजून 1 वर्षांचा अवधी शिल्लक आहे आणि त्याआधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातला राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर होत्या आणि यावेळेला सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलेलं आहे. यावेळेला सुप्रिया सुळेंनी महायुतीतल्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरनं देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय.
सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं जुंपल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलं होतं. यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिंदेच मुख्यमंत्री असावेत असं म्हटलंय. तसंच फडणवीसांनी केंद्रात नेतृत्व करावं असं वक्तव्य केलं होतं. यावरूनच आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीसांवर अन्यायच झालाय. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अन्याय करतोय आणि मला त्याच्या वेदना होत आहेत. सुप्रिया सुळेंनी भाजप आणि अजित पवार गटावर सुद्धा निशाणा साधलाय. म्हणजे पेपर फुटलेला तरी आहे किंवा दिल्लीतली अदृश्य शक्ती ती यांच्या कानात येऊन यांना सांगते की चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे. भाजप आता भ्रष्ट जुमला पार्टी झाल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये मिळणार आहे. पण आयोगात सुनावणी सुरू झालेली असतानाच महाराष्ट्रात पक्ष चोरण्याची परंपरा सुरू झाल्याचा घणाघात शरद पवार गटानं केलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही यावरनं राजकारण तापल्याचं दिसतंय. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडनं एकमेकांवर निशाणा साधला जातोय. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तर थेट विठ्ठलाच्या दारीच पक्ष चोरीची तक्रार नोंदवली आहे. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधकांना उत्तर देत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला लगावलाय. पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी, यासाठी आता ही विठ्ठलाचीच परीक्षा आहे. लोकशाहीमध्ये कधीच कुणी कुठल्याही पक्षाची चोरी करत नसतं की अरे हा पक्ष चोरीला जातो, केविलवानापणा. एकीकडे निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्याच वेळेला दिल्लीसह गल्लीतही दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यामुळे या संघर्षात पुढे काय घडतं याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटानं मुंबईत भाजपला धक्का दिलेला आहे. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे सचिव सुधीर खातू यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. सुधीर खातू यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. खातू यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलंय. खातू हे सत्ताधारी पक्षातनं देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षात आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. आता नाही तर कधीच नाही. आत्ताच जर काही हुकुमशाहीची वळवळ आपण गाडली नाही तर मग आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही, आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही. आजवर ठाकरे गटातले नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता थेट भाजपमधून ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झालंय आणि त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला गुजराती नागरिकांचं प्राबल्य असलेल्या सोसायटीनं जागा नाकारली होती. आता घाटकोपरमधल्या एका फलकावरनं वातावरण तापलेलं आहे. घाटकोपर पूर्वेकडील उद्यानात लावण्यात आलेल्या मारू घाटकोपर हा गुजराती फलक शिवसेना ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी तोडून टाकलाय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गुजरातीमध्ये फलक मोठ्या प्रमाणावर ट्रोल केला जात होता. मनसेनं सुद्धा हा फलक काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी अचानक या फलकाची तोडफोड केली आहे. त्या जागी मराठी फलक माझं घाटकोपर असा लावण्यात आलेला आहे. मराठी लोकांची भूमी महाराष्ट्र आणि मुंबई यामध्ये मारुतारुता वाद उपस्थित करून मराठी माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मराठी में लिखा हुआ है माझा घाटकोपर, बाजू में इंग्लिश में लिखा हुआ है माय घाटकोपर और दूसरी बाजू लिखा हुआ है मारू. नगरपालिकेच्या निवडणुका किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असल्या की यांचा मराठी बाणा जागृत होतो. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या मारू घाटकोपर बोर्डाच्या तोडफोडीनंतर आता मराठी गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बिहार सरकारनं जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस शासित राज्यांनी सुद्धा याची सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थान आणि कर्नाटक सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याची आता घोषणा केलेली आहे. देशामध्ये आता जातनिहाय जनगणनेवरनं राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण बिहारनंतर आता काँग्रेसनंही त्यांचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेला हिरवा कंदील दाखवलाय. काँग्रेसच्या या जातनिहाय जनगणनेच्या रणनीतीमुळे आता इतर राज्यातनं अशी जनगणनेची मागणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी
काँग्रेस शासित राज्यांच्या या भूमिकेचं समर्थन करत याचं राजकारण न करता प्रत्येक राज्यानं जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली आहे। मात्र भाजपनं बिहारमधल्या जातीय जनगणनेवर प्रश्न उपस्थित केलेत। कई जातियाँ ये कहती है कि हमारा नंबर कम दिखाया गया है और हमारा नंबर जो है उसको छिपाकर किसी और कम्युनिटी का नंबर ज़्यादा बताया गया है। जातीय जनगणना एक छोटा मुद्दा नहीं है और बीजेपी भाग रही है इस मुद्दे से। महाराष्ट्रात तर आधीच आरक्षणावरनं मराठा आणि ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या या रणनीतीचा महाराष्ट्रात नेमका काय परिणाम जाणवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतनगरी आणि धार्मिक नगरी अशी नाशिकची ओळख आहे, मात्र नाशिक शहराची ओळख आता बदलतीये की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। नाशिक नगरी आता ड्रग्ज नगरी होतीये का असा सवाल आता विचारला जातोय। कारण अवघ्या 3 दिवसात नाशिकातनं 325 कोटींहून अधिक रकमेचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा नाशिकमध्ये ड्रग्ज बनवण्याचे कारखाने चालवत असल्याचा यंत्रणांना संशय होता आणि याच संशयावरनं करण्यात आलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत 325 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आणि मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। शुक्रवारी मुंबई पोलिसांनी शिंदेपळसे परिसरात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। या ठिकाणी तब्बल 300 कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलेला होता। यानंतर नाशिक शहर पोलिसांनी याच शिंदेपळसेतल्या एका गोदामावर धाड टाकली। इथं 6 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा आणि मुद्देमाल जप्त करत हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। हा माल कुठून आणला होता, कशा पद्धतीने आणला होता किंवा याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत, या सर्वांची पाळंमुळं आम्ही या ठिकाणी खोदून काढणार आहोत आणि त्या सर्व गोष्टींचा सखोल तपास आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आता नाशिक पोलिसांच्या कारवाईमध्ये मुख्य सूत्रधार सापडणार का आणि या ड्रग्ज प्रकरणाची पाळंमुळं किती खोलवर आहेत हे समजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज भारतीय हवाई दलाचा 91वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आणि 91व्या स्थापना दिनाच्या मुहूर्तावर भारतीय हवाई दलाच्या नव्या झेंड्याचं अनावरण देखील करण्यात आलं। त्यावेळेला भारतीय हवाई दलानं आपल्या सामर्थ्याचं देखील दर्शन घडवलंय। आणि याबरोबरच दमदार 10 मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।